नमस्कार. अमरावतीतून एक महत्त्वाची बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटचे विधान परिषदचे आमदार संजय खोडके आज दुपारी यांचा किरकोळ अपघात झाला. महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांच्या बैठकीला जात असताना एका कारने त्यांच्या स्कूटरला धडक दिली. या धडकेत आमदार खोडके काही अंतरावर फेकले गेले. पायाला आणि मणक्याला किरकोळ दुखापत झाली. सध्या त्यांच्यावर रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या असून रिपोर्ट नॉर्मल आहे. आमदार खोडके सुखरूप असून काळजीचं कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने 1 दिवसीय निरीक्षणासाठी रुग्णालयात राहणार आहे. या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. आमदार खोडके यांनी स्वतः संदेश दिला आहे. आज माझा छोटासा किरकोळ अपघात झाला. किरकोळ दुखापत आहे. सध्या माझ्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या असून रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आहे. मी सुखरूप आहे. काळजी करण्याचे काहीही कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 1 दिवस निगराणीमध्ये रुग्णालयात राहावं लागणार आहे. या काळात माझ्यासोबत असलेल्या माझ्या सर्व स्नेहीजनांचे मनापासून आभार. अपघातानंतरही आमदारांनी कार्यकर्त्यांना उद्या होणाऱ्या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. आम्ही त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो. सर्व आप्तेसख्यांना मी सांगतो की आज माझा थोडासा मायनर एक ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये मला थोडंसं कमरेला मार लागलेला आहे आणि ही बातमी फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे, टी व्हीवर आली आहे. माझी सर्व आप्तेसख्यांना विनंती आहे की माझी तब्येत चांगली आहे आणि कोणीही त्याची चिंता करण्याची गरज नाही आहे. आपण मला भेटण्याचा फार काही कोणी प्रयत्न करू नका. मला रिकवर व्हायला थोडासा 1 आठवडा जाणार आहे, पण आपण सर्वजण आपापल्या कामात राहावं. आपल्याला माहीत आहे की आपण अमरावती महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे. उद्या आपण आपला मेळावा घेतलेला आहे. माझी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण मेळाव्याची तयारी करावी. उद्या मी मेळाव्याची तिथं येणार आहे, त्याच्यामुळे चिंता नसावी. सर्वांनी आपापल्या कामाला लागावं एवढी विनंती करतो. धन्यवाद. अशाच घडामोडीसाठी बघत राहा वुमेन्स 24 चॅनल.